अँकल स्प्रेन्स, इम्प्रॉपर शूज घातले त्यामुळे किंवा ओबडधोबड जमिनीवर किंवा चुकीच्या स्टाईल मध्ये पळाल्यामुळे अँकल स्प्रेन्स होऊ शकतात. सो अँकल स्प्रेन म्हणजे लिगामेंट ओढले जातात, ताणले जातात आणि परत जागेवर होतात. याला लिगामेंट स्प्रेन म्हणतात. का लिमिटच्या पलीकडे जर का ते ताणल्या गेले तर ते तुटून जातात. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय? आपल्याला मसल्स स्ट्रॉंग ठेवावे लागतील. त्यासोबतच चांगल्या प्रकारचा शूज घालावा, वॉकिंग शूज घालावा, जेणेकरून ते आपल्याला रिपीटेड अँकल इंजुरीज होणार नाही. ओबड धोबड जमिनीवर कमीत कमी पळावं. अँकल मध्ये अँकल आणि त्यासोबतच फूट हे सगळे जॉईंट समाविष्ट केले जातात. त्यामध्ये जनरली अँकल मध्ये हे दोन हाडं राहतात. पायाचे दोन हाडं असतात, हे टिबिया आणि हे फिब्युला. या दोन हाडांना टिबिया फिब्युला असं म्हणतात. हे पायाचे हाडं. त्यासोबतच पंजातले काही हाडं राहतात. तर हे जे हाड आहे याला कॅल्कॅनियम म्हणतात. कॅल्कॅनियम. त्याच्यावरती एक हाड असतं, त्याला टॅलस म्हणतात. सो टॅलस, कॅल्कॅनियम आणि समोर आणखीन 5 हाडं, म्हणजे टोटल पंजामध्ये 7 हाडं राहतात आणि वरचे 2 हाडं. हे टोटल 7 आणि हे 2 एवढं मिळून हा पूर्ण फूट अँड अँकल चा जॉईंट बनला जातो. त्यासोबतच पंजाचे बोटांचे समोरचे काही हाडं राहतात. मेनली 14 हाडांचं मिळून पूर्ण पायाचे बोट बनले जातात. 14 हाडं. प्रत्येकी 3 हाडं, 3 गुणिले 5 आणि शेवटच्या बोटाला 1 हाड कमी असतं. सो टोटल 14 हाडांचं समोरचे बोट आणि 7 हाडं पंजामध्ये आणि पायामधले वरचे 2 हाडं. सो एवढे हाडं मिळून अँकल आणि फूटचे जॉईंट्स बनल्या जातात. या प्रकारे अँकल मध्ये 3 मेजर जॉईंट राहतात आणि 4 मायनर जॉईंट राहतात. सो हे जे 7 हाडं आणि या 2 हाडांच्या मधले जॉईंट्स आहेत, त्या सगळ्या जॉईंट्सला सुद्धा बांधून ठेवण्याचं काम लिगामेंट करतं. मी जसं सांगितलं, लिगामेंट म्हणजे 2 हाडांना बांधून ठेवणारी दोरी. तर या प्रकारे पायामध्ये 6 मेजर लिगामेंट राहतात. त्यांचे विविध त्यांच्या अॅनाटॉमीच्या लोकेशन नुसार त्यांचे वेगळे वेगळे नाव आहेत. सो ते सगळे हाडं पूर्ण पंजाला पायाला बांधून ठेवतात आणि अशा प्रकारे आपला अँकल आणि फूटचे जॉईंट्स बनले जातात. मीच कॉमनली अकरिंग ऑस्टिओआर्थरायटिस होतं, राईट? तसंच फूट आणि अँकलचा असं कॉमन अकरिंग डिझीज किंवा इश्यूज काय? अँकल आणि फूट या एरियामध्ये सगळ्यात कॉमनली होणारा प्रॉब्लेम म्हणजे अँकल स्प्रेन्स. इम्प्रॉपर शूज घातले त्यामुळे किंवा ओबडधोबड जमिनीवर पळाल्यामुळे किंवा चुकीच्या स्टाईल मध्ये पळाल्यामुळे अँकल स्प्रेन्स होऊ शकतात. सो अँकल स्प्रेन म्हणजे जे मी लिगामेंट बद्दल बोललो, तर लिगामेंट ओढले जातात, ताणले जातात आणि परत जागेवर होतात. याला लिगामेंट स्प्रेन म्हणतात. बरेचदा ते तुटून जातात. एका लिमिटच्या पलीकडे जर का ते ताणल्या गेले तर ते तुटून जातं. ते जर का तुटलेलं असेल तर त्याचा वेगळा उपचार असतो आणि ते जर का फक्त ताणल्या गेले तर त्यासाठी वेगळा उपचार असतो. तर लिगामेंट स्प्रेन हा सगळ्यात मेन किंवा कॉमन प्रॉब्लेम फूट अँड अँकल मध्ये आढळला जातो. त्यासोबत घोट्याचं दुखणं म्हणजे हिल पेन हे खूप कॉमनली आजकाल लोकांना बघायला भेटतं. जनरली ज्या लोकांना खूप वेळ उभं राहावं लागतं किंवा सेफ्टी शूज घालावे लागतात आणि त्याच्यासाठी प्रॉपर व्यायाम करत नाही, त्याची काळजी घेत नाही, अशा लोकांना हे हिल पेनचे आजार सुद्धा खूप कॉमनली व्हायला लागतात. त्यासोबतच ज्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे, पण जे त्याच्याबद्दल प्रॉपरली गोळ्या घेत नाही, त्याच्यासाठी बरोबर डाएट फॉलो करत नाही, ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही, त्यांची शुगर 140च्या वर राहते, 200च्या वर राहते, अशा लोकांना पायामध्ये अल्सर म्हणजे जखमा व्हायला सुरू होतात शुगरमुळे. हो, आणि त्यामुळे त्यांना ते जे अल्सर्स राहतात ते लवकर भरत नाही. वर्ष 2-2 वर्ष त्या जखमा तशाच राहतात. त्याला डायबिटिक अल्सर म्हणतात. सो डायबिटिक अल्सर हा पण एक खूप कॉमन प्रॉब्लेम आजकालच्या लाईफ मध्ये बघायला भेटतो. तर आता याचं पण सेम आपण असं डिस्कस करूया. म्हणजे याचा कॉमन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय? म्हणजे आता जसं तुम्ही सांगितले अँकल स्प्रेन वगैरे, तर याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये मी जसं म्हणतो नेहमी, आपल्याला मसल्स स्ट्रॉंग ठेवावे लागतील. म्हणजे पायाचे आणि अँकल आणि फूटचे आणि गुडघ्याच्या खाली पूर्ण पायाचे मसल्स स्ट्रॉंग राहिले तर आपला जॉईंट स्टेबल राहील. त्यामध्ये रिपीटेड अँकल स्प्रेन, वारंवार अँकल स्प्रेन होणार नाही. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच चांगल्या प्रकारचा शूज घालावा.
कोणता पण कोणत्याही कंपनीचा पण वॉकिंग शूज घालावा. वॉकिंग शूज, रनिंग शूज असे शूज असतात वेगळे, ते शूज आपण वापरावे जेणेकरून ते आपल्याला रिपीटेड अँकल इंजुरीज होणार नाही. जेवढं होईल तेवढं चप्पलांचा वापर किंवा अनवाणी फिरणं जेवढं कमी होईल तेवढंच आपला अँकल स्प्रेन किंवा अँकलचं ट्विस्टिंग कमी होत राहील. सो अँकल स्प्रेन कमी आणि ओबड धोबड जमिनीवर कमीत कमी पळावं. प्लेन सरफेस सपाट जमिनीवर पळण्यामध्ये काहीच प्रतिबंध नसतो, बट ओबड धोबड जमिनीवरती पळाल्यानंतर अँकल स्प्रेनचं प्रमाण खूप जास्त असतं. सो आपण त्या गोष्टी टाळल्या तर अँकल स्प्रेन कमी होईल. त्याच प्रकारे हिल पेन म्हणजे घोट्याचं दुखणं. तर घोट्याचं दुखणं कमी करण्यासाठी पायाचे काही विशिष्ट व्यायाम असतात. पोटऱ्याचे व्यायाम राहतात, खाली प्लांटार फेशिया नावाची एक नस राहते, प्लांटार फेशिया. तर प्लांटार फेशिया नावाच्या त्या नसचा एक स्ट्रेचिंग व्यायाम असतो. तर तो व्यायाम डेली करायला पाहिजे. ज्यांचा जॉब उभं राहायचा, ज्यांना 4 ते 5 तास उभं राहून काम करावं लागतं किंवा हार्ड सरफेस वरती बिना शूजचं उभं राहावं लागतं किंवा ज्यांना सेफ्टी शूज घालावे लागतात, वजनदार बुट पायामध्ये घालावे लागतात, अशा लोकांनी पायाचे काही व्यायाम करायला पाहिजे रोज. अशा लोकांनी जर का पायाचे व्यायाम केले तर त्यांना पायाचे दुखणे नाही उद्भवणार किंवा त्यांना दुखणे जरी उद्भवले तर ते इमिजिएटली म्हणजे लगेच ते ठीक पण होऊन जातील. सो त्यासाठी काही व्यायाम करणं गरजेचं राहतं.